चंद्रपूर काँग्रेसमध्ये आता गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे। महापौर निवडीच्या आधीच काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांकडून वेगवेगळे गट स्थापन झालेत आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले होते, ते आता फेल ठरल्याचं दिसतंय। चंद्रपूरमध्ये महापौर निवडी आधीच काँग्रेसमध्ये अशी उभी फूट पडली आहे। काँग्रेसमधल्या धानोरकर आणि वडेट्टीवार गटामध्ये आता विभागली गेली आहे आणि दोन्ही नेत्यांनी आपापल्या वेगळ्या गटांची स्थापना केली आहे। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीचे प्रयत्न आता फेल ठरल्याचं बोललं जातंय। चंद्रपूर मनपा निवडणुकीमध्ये जनतेनं काँग्रेसला सर्वाधिक 27 जागा निवडून दिल्या, मात्र बहुमत नसल्यानं आता सहकारी पक्षांची मदत लागणार आहे आणि अशामध्ये खासदार धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटांनी नागपूर विभागीय कार्यालय गाठून स्वतंत्र गट नोंदणीसाठी तयारी चालवल्यानं जिल्हा काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे। महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार। त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली, पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहब ने कमीशन साहब के पास में मेल किया था कि जब तक प्रदेश अध्यक्ष फाइनल नाम नहीं करता, जब तक यहाँ पर किसी का गट का स्थापन नहीं होने को ना, हम 16 लोग हैं, कांग्रेस के जो नगर सेवक 16 है, अगले अल्पमत में है, फिर भी यहाँ पर कमिश्नर ऑफिस में उनके गट को रजिस्ट्रेशन किया जा रहा है। इसीलिए हम कमिश्नर मैडम से कहना चाहते हैं कि किसी के प्रेशर में ना आके जो भी निर्णय है बहुमत जिसके पास में उसी का गट नेता बनने को ना, इसीलिए हम आज सभी हमारे नगर सेवकों को यहाँ लेके आए हैं। आपण 16 जण वेगळे, आपण 16 जण आम्ही वडेट्टीवार गटाचे नाही, आम्ही काँग्रेसचे आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ज्यांनी सांगितलं त्यांचे आम्ही वडेट्टीवार साहेब आमचे नेते आहे। नाही सर्व आम्ही काँग्रेसचे लोक आहे, प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं ते करत आहोत नाही। आता बघू ना, आता कमिशनर मॅडम इन्साफ देणार आम्हाला असं वाटते। आणि प्रदेश अध्यक्षांनी म्हटलं की बघ असं कोणताही करा नको, पण जाणून बुजून यांनी जे पद्धतीने हे करत आहे हे बरोबर नाही। या संदर्भात चंद्रपूरमधून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। आशिष, 29 महापालिकांमध्ये चंद्रपूर अशी महापालिका आहे जिथे काँग्रेसला यश मिळालेलं आहे। 27 जागांची नगरसेवक पदी विजयी झालेले आहेत। मात्र अशावेळी काँग्रेसमधली पडलेली ही उभी फूट विरोधकांसाठी खरं तर चांगलीच फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। काय नेमकं काँग्रेसमध्ये सगळं सुरू आहे? नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये काँग्रेसच्या 2 गटांमध्ये जो हाय व्होल्टेज ड्रामा काल संध्याकाळी बघायला मिळाला, त्याचे पडसाद जे आहे ते चंद्रपुरात उमटत आहेत आणि चंद्रपूर काँग्रेसमध्ये जी उभी फूट आहे ती पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वात आधी शुक्रवार हा दिवस साधारण गट नोंदणीसाठी वापरला जाईल असं समजलं जात होतं आणि तसंच झालं, कारण पुढचे 3 दिवस कार्यालयीन सुटीचे आहेत आणि त्याच्यामुळे शुक्रवारी सर्वात आधी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली आणि त्यांचे जे नगरसेवक होते 13, त्या नगरसेवकांचा एक गट सुरेंद्र अडबाले जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्या नावाने रजिस्टर केला आणि ही बातमी समजतात वडेट्टीवार समर्थकांनीही तिथे पोहोचून 14 जणांच्या नगरसेवकांचा एक गट देखील नोंदणी केली। आता दोन्ही गटांकडून हे दावे केले जात आहेत की आपलाच गट हा वैध आहे। एकीकडे धानोरकरांनी सर्वात आधी आपण गट नोंदणी केली त्याच्यामुळे आपला गट वैध आहे असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे वडेट्टीवार गटाने असं म्हटलंय की बहुमताची संख्या ही आमच्या बाजूला आहे 14 आणि त्याच्यामुळे आमचा गट वैध आहे। दुसरीकडे एक 14 जणांचं जे पत्र आहे 14 नगरसेवकांच्या सहीचं ते पत्र देखील आयुक्तांना देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की 14 ही संख्या आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे आमचा गट वैध मानण्यात यावा। सुरेंद्र अडबाले यांच्या नेतृत्वामध्ये आता विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक जातील का? मंगळवारी विभागीय आयुक्त यांचा कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि सध्या तरी समेट झालेला नाही। पुन्हा एकदा काँग्रेसमधील धुळी उफाळून वर आली आहे।
अगदी आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आणखी माहिती चंद्रपूरमधून जाणून घेत राहू.